लक्ष द्या. तर कालच्या सेशनमध्ये आपण काय काय डिस्कस केलं. कालच्या सेशनमध्ये आपण डिस्कस केलं ऑर्डर लिस्ट आणि अनऑर्डर लिस्टबद्दल काय केलं, डिस्कशन केलं. त्यालाच आपण काय म्हणतो, त्यालाच आपण OL टॅग म्हणतो, त्यालाच आपण काय म्हणतो, UL टॅग म्हणतो. UL म्हणजे अनऑर्डर्ड लिस्ट. अनऑर्डरमध्ये नंबरिंग असते का? नाही. काय असतं मग? डिस्क असते. ठीक आहे, काय असतं? डिस्क. ठीक आहे, बुलेट्स म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे. मग आता ते बुलेट्स मला नको आहेत. मग ते बुलेट्स मला जर नको आहेत तर मग मी काय केलं, त्याचा टाईप चेंज केला. पण आता टाईप हा UL सोबत डेप्रिकेट आहे. म्हणजे तुम्ही UL सोबत टाईप यूज करू शकता का? नाही. डेप्रिकेटेडचं मिनिंग कालच मी तुम्हाला सांगितलं. डेप्रिकेटेडचं मिनिंग काय? तो निघून जाण्याच्या तयारीत आहे, म्हणजे तो आहे अजून जिवंत, पण येणाऱ्या HTMLच्या व्हर्जनमधून तो काय करेल, निघून जाईल. ठीक आहे, म्हणजे तुम्ही त्याच्यासोबत काम करू शकता पण वापरायचं नाही असं सांगतो. ठीक आहे, मग आता त्याला हँडल कसं करायचं? त्याला हँडल कसं करतो आपण? CSSने हँडल करतो. मग CSSने हँडल करण्यासाठी काय यूज केलं आपण? लिस्ट स्टाईल टाईप आपण यूज केले. काही जणांना ते बुलेट्स वगैरे नको वाटतं, मग काही जण सर्कल यूज करतात, काही जण स्क्वेअर यूज करतात, बरोबर आहे. काही जणांना हे काहीच नको वाटतं, म्हणून काय करतो आपण तिथं लिस्ट स्टाईल टाईप नन सेट करतो. आपण काय सेट करतो? नन. ओके. आणि काही जणांना काय की काही जणांना बुलेट्स पाहिजे, स्क्वेअर पाहिजे, सर्कल पाहिजे, याच्या व्यतिरिक्त इमेजेस पाहिजे असतं. म्हणजे त्यांच्या ठिकाणी काय आल्या पाहिजे? इमेजेस आल्या पाहिजे. म्हणून आपण त्या ठिकाणी काय केलं? लिस्ट स्टाईल इमेज नावाची CSS प्रॉपर्टी यूज केली. कळते ना? दोन प्रॉपर्टीज काल आपण CSS मध्ये डिस्कस केल्या. कोणत्या कोणत्या? लिस्ट स्टाईल इमेज, लिस्ट स्टाईल टाईप. ओके, हे काल आपण डिस्कशन केलं. बेसिकली UL आणि OL कशासाठी वापर करतो आपण? यांचा वापर कुठं करायचा? मला काय क्रिएट करायचं? मला मेनू क्रिएट करायचे. पण मेनू कशी क्रिएट करायचे? एक तर मला ड्रॉपडाऊन मेनू क्रिएट करायच्या किंवा मला सिम्पल मेनू क्रिएट करायचे. ठीक आहे, तर याच्यासाठी आपण काय करतो? तर याच्यासाठी आपण UL किंवा OLचा वापर करतो. ठीक आहे, UL आणि OL मध्ये कोण असतं? LI लिस्ट असते. LI लिस्ट असतं. ठीक आहे, क्लिअर आहे आता हे कालचं? तर हे कालचं आपण डिस्कशन केलं, हे पॉईंट सगळे. आणि त्याच्यानंतर आजचा पॉईंट आपण डिस्कस करतोय, दॅट इज कॉल्ड एज द टेबल टॅग. सगळ्यात इम्पॉर्टंट टॅग आहे HTML मधला. आणि त्याच्यानंतर फॉर्म टॅग, हा सुद्धा कसा आहे? सगळ्यात इम्पॉर्टंट टॅग आहे. आता फॉर्म बनवायचे आहेत ना तुम्हाला, लॉग इनचा फॉर्म, रजिस्ट्रेशन फॉर्म, प्रोडक्ट ॲड करणे, प्रोडक्ट कॅटेगरीचा फॉर्म, बरोबर आहे की नाही? असे फॉर्म तुम्ही बनवता. काही वेबसाईट बघितली असेल ना, रजिस्ट्रेशन फॉर्म कसा क्रिएट करतो, लॉग इनचा फॉर्म कसा असतो, फॉरगेट पासवर्ड फॉर्म कसा असतो. तर अशा टाईपचे जर मला फॉर्म बनवायचे झाले तर मग मी कोणता टॅग यूज करेन? फॉर्म टॅग यूज करेन. ठीक आहे, तर आज पूर्ण आपण कशावरती डिस्कशन करू? टेबलवरती डिस्कशन करू. उद्याच्या लेक्चरला आपण कशावरती डिस्कशन करू? फॉर्मवरती डिस्कशन करू. ओके, आणि त्याच्यानंतर परवाच्या लेक्चरला आपण कशावरती डिस्कशन करू? इमेज मॅपवरती डिस्कशन करू. मग आता हे संपलं की, हे संपलं म्हटल्यानंतर आपण कुठं टाईम स्पेंड करायचा? CSS मध्ये टाईम स्पेंड करायचा. CSS खूप इम्पॉर्टंट आहे. CSS इतकी इम्पॉर्टंट आहे ना की एकतर आहे सोपी पण समजत नाही. ठीक आहे, असा प्रॉब्लेम आहे त्याच्यासोबत. तर टेबल टॅग कशासाठी यूज करतो आपण? टेबल टॅगचा वापर का करतो आपण? कशासाठी यूज करतो टेबल टॅग? तर टेबल टॅग बघा, व्हॉट इज मीन बाय द टेबल? टेबल कुणाला म्हणतो आपण? ओके ओके, बरोबर आहे. टेबल इज नथिंग बट, काय म्हटलं मी? अ टेबल टॅग इज अ नथिंग बट it contains rows and columns. ठीक आहे, टेबल टॅग इज नथिंग बट इट कंटेन्स रोज अँड कॉलम्स. ओके, आता जर तुम्हाला डेटाबेस कन्सेप्ट माहिती असेल, MySQL, MS SQL, ठीक आहे, Oracle माहिती आहे ना. आणि जेव्हा तुम्ही डेटाबेस कन्सेप्ट यूज करता, त्या डेटाबेस कन्सेप्टमध्ये सुद्धा तुमचा डेटा कसा अरेंज केलेला असतो? रो आणि कॉलममध्ये अरेंज केलेलं असतं. कॉलम कसे असतात? उभे. रोज कसे असतात? आडवे. ओके, म्हणजेच मला काय करायचं आहे? मला असा एक टेबल लाईक युअर एक्सेल माहिती आहे सगळ्यांना. एक्सेलमध्ये काय असतं? एक्सेलमध्ये कॉलम असतात आणि काय असतं? परत रोज असतात. ठीक आहे, तसंच मला काय करायचं की तसंच मला टेबलचा वापर करायचा आहे. आता टेबलचा वापर आपण कशासाठी करतो? काय फायदे भेटतील मला टेबल जर वापरला तर? ठीक आहे, सो व्हॉट इज द ॲडव्हान्टेजेस ऑफ द टेबल? ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट, बाय युजिंग टेबल टॅग. ठीक आहे, बाय युजिंग टेबल टॅग
आपण टेबल टॅगचा वापर करून काय करतो, बाय युजिंग टेबल टॅग वी कॅन डिस्प्ले द डेटा from database we can display the data from database on web page. ठीक आहे, म्हणजे आपण काय करतो, डेटाबेस मधला डेटा कुठं डिस्प्ले करायचा मला, पेजवरती. आणि पेजवरती ज्यावेळेस हा डेटा दिसेल, तो डेटा कसा दिसला पाहिजे, एकदम ॲक्युरेट, एकदम प्रॉपर फॉर्मॅटमध्ये काय दिसला पाहिजे, तो डेटा मला दिसला पाहिजे. समजते ना, डेटा कसा दिसला पाहिजे डेटाबेसमधला, डेटाबेसमध्ये जो डेटा आहे रोज अँड कॉलम्समध्ये, तसाच डेटा मला कुठं दिसला पाहिजे, पेजवरती मला तसाच डेटा दिसला पाहिजे इन द फॉर्म ऑफ रोज अँड कॉलम्समध्ये. ठीक आहे, त्यासाठी आपण काय करतो, त्यासाठी आपण टेबल टॅगचा वापर करतो. हा झाला पहिला फायदा. समजते का, टेबल टॅग वापरण्याचा पहिला फायदा काय आहे. पहिला फायदा टेबल टॅग वापरण्याचा हा आहे की मी काय करणार, डेटा कुठून, डेटाबेसमधून कुठं डिस्प्ले करणार, पेजवरती. ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करता, एक्झामचा फॉर्म वगैरे फिल करता, त्यावेळेस तुम्ही फिल केलेला डेटा तुम्हाला लगेच दिसतो ना तिथं. तो डेटा कुठून आलेला असतो, तो डेटा डेटाबेसमध्ये गेलेला असतो आणि तिथून कुठं आलेला असतो, समोर तुम्हाला दिसतो ना. ठीक आहे, म्हणजे त्याच्यासाठी आपण काय केलं, टेबल यूज केला. टेबल इन द फॉर्म ऑफ रोज अँड कॉलम्स, म्हणजे व्यवस्थित तुमचा डेटा कसा दिसला पाहिजे, एकदम व्यवस्थित प्रॉपर फॉर्मॅटमध्ये दिसला पाहिजे. याच्यासाठी आपण काय करतो, याच्यासाठी आपण टेबल टॅगचा वापर करतो. ठीक आहे, हा झाला पहिला ॲडव्हान्टेज कुणाचा, टेबलचा. त्याच्यानंतर तिसरा जो याच्यामध्ये पॉईंट आहे, बाय युजिंग द टेबल टॅग by using the table tag, ठीक है, by using the table tag we align the form content. कळतंय, आता उद्या चालून आपल्याला फॉर्म बनवायचे, समजतंय, जसे की रजिस्ट्रेशन फॉर्म, लॉग इन फॉर्म. आणि ज्यावेळेस मी फॉर्म बनवेल त्यावेळेस तो कसा अलाइन झाला पाहिजे, प्रॉपर अलाइन झाला पाहिजे. अलाइन म्हणजे प्रॉपर फॉर्मॅटमध्ये दिसला पाहिजे. जसं की आता एक फॉर एक्झाम्पल बघा, गुगलवरती मी इथं येऊन सर्च केलं, काय सर्च केलं, मी सर्च केलं रजिस्ट्रेशन फॉर्म इमेजेस इन HTML असं मी टाकून दिलं. ठीक आहे, आणि इमेजेसमध्ये जाऊन चेक करा. ठीक आहे, आता जर बघितलं हा फॉर्म जर बघितलं तर कसा दिसतोय हा फॉर्म. हे बघा बॉक्सेस कसे दिसतात, हे नावं, रोल नंबर, स्टुडंट नेम एका खाली एक प्रॉपर आहेत ना, एका वेल अलाइन म्हणजे वेल स्ट्रक्चरमध्ये आहेत का. कोण इकडे गेलेलं आहे, कोण तिकडे गेलेलं आहे, असं काही आहे का. टेक्स्ट बॉक्स बघा, टेक्स्ट बॉक्स हे कसे दिसतात, हे बॉक्सेस एका प्रॉपर अलाइनमध्ये दिसत आहेत ना, एका प्रॉपर अलाइनमध्ये दिसतात. एंडिंग पण चेक करा, एंडिंग पण कशी झालेली आहे, एकदम प्रॉपर. समजतं. मग जर मला अशी अलाइनमेंट करायची झालं, असं जर मला प्रॉपर फॉर्मॅट करायचं झालं, तर त्यासाठी सुद्धा मी काय करेन, त्यासाठी सुद्धा मी कोणता टॅग यूज करेन, टेबल टॅग यूज करेन. आता पुढे आपल्याला शिकायचं आहे, ज्यावेळेस आपण फॉर्म नावाचा कन्सेप्ट शिकू, त्या कन्सेप्टमध्ये परत मी काय वापरणार, टेबल. समजलं का. म्हणजे टेबलचे दोन ॲडव्हान्टेजेस कोणते कोणते. पहिला ॲडव्हान्टेज काय आहे, पहिला ॲडव्हान्टेज डेटाबेसमधला डेटा काय करणे, डिस्प्ले करणे कुठं, पेजवरती. बरोबर आहे, म्हणजे तो कसा दिसला पाहिजे त्या पेजवरती, एकदम प्रॉपर फॉर्मॅटमध्ये रोज अँड कॉलम्समध्ये डेटा दिसला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा फायदा टेबलचा काय आहे की मी काय करणार, बाय युझिंग द टेबल टॅग वी अलाइन द फॉर्म कंटेंट. म्हणजे कुणाचे कंटेंट, फॉर्मचे कंटेंट. ठीक आहे, ते कसे दिसले पाहिजे, एक वेल अलाइन स्ट्रक्चरमध्ये दिसले पाहिजे. समजतंय, कळतंय का ऑनलाईन मी काय बोलतोय, समजतंय ना सगळ्यांना मी काय बोलतोय. हो सर. येस सर. मला सगळ्यांकडनं आन्सर पाहिजे, दोघा तिघाला समजून नाही चालणार. ठीक आहे, समजतंय का मी काय बोलतोय. येस सर. ठीक आहे स्नेहा, काय नाही समजलं.
सर ते टेबल टॅग काय असतं ते सांगा. हां ठीक आहे ना, आता पुढे तर जायचं आहे ना आपल्याला, अजून आपण कुठे डिस्कस केलं? सर त्याचं आधीचं म्हणजे कालचं लेक्चर मिस झालेलं ना आमचं. हां ठीक आहे, मी त्याचा व्हिडिओ लिंकच नाही लागत. हां ठीक आहे, मी त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे. ठीक आहे, फक्त आता लेक्चर फक्त जॉईन करा आणि मागचे व्हिडिओज बघत चला. ठीक आहे. क्लिअर आहे? म्हणून म्हणतो की लेक्चर मिस नका करत जाऊ. ठीक आहे, अजिबात लेक्चर मिस नाही करायचे. याच्या व्यतिरिक्त CSS चे लेक्चर तर अजिबात मिस नाही करायचे. HTML तर जाऊ द्या, आज तुम्ही मिस केलं हे केलं, पण CSS अजिबात मिस नाही करायचं. एकदा जर तुमचं CSS मिस झाला, एक लेक्चर जर मिस झालं, अख्खं CSS समजत नाही पुढचं. ठीक आहे, म्हणून सांगतोय. आणि होईल शक्य ऑफलाईन लेक्चर करा, जेवढं शक्य होईल तेवढं ऑफलाईन यूज करा. आता काही जण पुण्यात राहतात, मी थोडंसं रेकॉर्डिंग बंद करतोय कारण हे नको जायला. सो बाय यूजिंग द टेबल टॅग वी अलाइन द फॉर्म कंटेंट. फॉर्म कंटेंट अलाइन करणे. अलाइन करण्याचा मिनिंग काय सांगितलं मी? अलाइन करण्याचा मिनिंग सांगितलं की ज्यावेळेस आपण हा फॉर्म डिझाईन करू, आता पुढे आपल्याला असं डिझाईन करायचं आहे. ठीक आहे, मग आता असं जर मला डिझाईन करायचं झालं तर हे कसं दिसलं पाहिजे? एकदम ॲक्युरेट दिसलं पाहिजे ना. तुम्ही कसाही फॉर्म डिझाईन केला, कसेही कंटेंट इकडे तिकडे केलं तुम्ही डिझाईन, ते छान वाटतं का? जसं की अजून एक आहे की तो कुठं फॉर्म जो की असा वेडावाकडा आहे, चेक करा हा फॉर्म कसा दिसतो. काहीतरी अलाइनमेंट आहे का याच्यामध्ये? ठीक आहे, काहीतरी अलाइनमेंट दिसते का? काहीच नाही दिसत आहे. कसंही फॉर्म डिझाईन केलेला आहे हा. ओके, इथं जर बघितलं बघा हे कसा दिसतोय हा फॉर्म. एक बॉक्स इकडं आहे, एक बॉक्स तिकडं आहे, हो का नाही? आणि जर असा जर फॉर्म तुम्ही डिझाईन केला तरी चांगला दिसतो का बघायला? नाही. फॉर्म कसा असला पाहिजे? एकदम प्रॉपर, एकदम ॲक्युरेटमध्ये असला पाहिजे. म्हणजे हे कंटेंट, हे जे कंटेंट दिसत आहेत ना, हे मधले फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल, डेट ऑफ बर्थ, हे प्रॉपर एका लाईनमध्ये असलं पाहिजे, जसं की या फॉर्ममध्ये दिसतंय. ठीक आहे, आणि याच्यासाठी सुद्धा आपण काय करतो? टेबल टॅगचा वापर करतो. समजलं का? आता टेबल कसा असतो? टेबल म्हणजे आपला घरचा टेबल नाही. टेबल हा वेगळा असतो. टेबल म्हणजे काय असतो? रोज कॉलम्समध्ये डेटा असतो. जसं की एक्सेल सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला, बरोबर आहे? एक्सेलमध्ये डेटा कसा असतो? रोज कॉलम्समध्ये आणि रोजमध्ये काय असतो? डेटा असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट चौथा जो पॉईंट याच्यामध्ये आहे, चौथा पॉईंट, टेबल टॅगचा आपण वापर कुठं करतो अजून? इन HTML4. मी काय म्हटलं? मी HTML5 बद्दल बोलत नाही आहे, मी कोणाबद्दल बोलतोय? इन HTML4 वी कॅन यूज द टेबल फॉर डिझाईन दी लेआउट. कळलं काय म्हटलं मी? इन HTML4 वी कॅन यूज द टेबल फॉर डिझाईन द लेआउट. लेआउट म्हणजे पेजचं स्ट्रक्चर बनवणे, त्याला काय म्हणतो आपण? लेआउट. आता लेआउट कशी असतात? लेआउट कशी असतात बघा. सो लेआउट कशी असतात? समजा एक मला पेज बनवायचं आहे, ठीक आहे, आणि आता हा पाठीमागचा जो एरिया आहे हा व्हाईटवाला, तो ब्राउझर आहे असं कन्सिडर करा, आणि त्या ब्राउझरवरती हे पेज आहे. ठीक आहे, मग आता मला एक पेज बनवायचं आहे. ते पेज कसं असणार आहे? सुरुवातीला वरती काय असेल? कंपनीचं नाव असेल, मेनू असतील. ठीक आहे, म्हणजे इकडे काय असेल? इकडे कंपनीचं नाव असेल, इकडे काय असतील? मेनूज असतील, होम, अबाउट, सर्व्हिस, कॉन्टॅक्ट. बरोबर आहे? बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर काही पेजवरती स्लायडर असतं, इमेज स्लायडर, म्हणजे त्या कंपनीचे प्रॉडक्ट स्लाईड होतात का नाही? ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट हा प्रोडक्ट 1 झाला, हा प्रोडक्ट दुसरा झाला, हा प्रोडक्ट काय झाला? तिसरा झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर मग एक असं एक परत इन्फॉर्मेशनसाठी मी डिझाईन केलं, आणि खालचा जो शेवटचा पार्ट आहे तो फुटर एरिया. बरोबर आहे? आता हे जे दिसतंय तुम्हाला, हे जे मी डिझाईन केलेलं आहे ह्याला म्हणतात लेआउट. ठीक आहे, ह्याला काय म्हणतात? लेआउट म्हणतात. म्हणजे बघा पेजेस कसे पण असतात. काही पेजेस असे असतील, काही पेजेस वेगळे डिझाईन असेल. बरोबर आहे की नाही? प्रत्येक पेजचं एक स्ट्रक्चर ठरलेलं असतो. त्याला आपण काय म्हणतो? हेडर पार्ट, फुटर पार्ट, कंटेंट पार्ट, साईड बार पार्ट. ओके,
तर असे काय आहेत हे आता हे जे मी डिझाईन केलेलं आहे हे डिझाईन ह्याला काय म्हणतो आपण लेआउट डिझाईन करणे. आणि अशी डिझाईन तयार करण्यासाठी HTML4 मध्ये ठीक आहे आपण काय यूज करायचो टेबल टॅग यूज करायचो. क्लिअर आहे का ऑनलाईन काय बोलतोय? Yes sir. क्लिअर आहे का सगळ्यांना काय बोलतोय? नाही तर नाही, हो तर हो. क्लिअर आहे का सगळ्यांना? मी सगळ्यांशी बोलतोय. किती जण आहेत? 21 जण आहेत. मी 21 Yes, sir. जणांशी बोलतोय. ठीक आहे. एस बोलायचं का नो बोलायचं तुम्ही डिसाईड करा, पण बोला. ठीक आहे. आणि ठेंगे नका दाखवू. ठेंगे म्हणजे थम्सअप बोलत चला. कारण ठेंगा दाखवणे म्हणजे काय करणे? तोंडावरती खोटी स्तुती करणे म्हणजे ठेंगा दाखवणे. कळलं? मन आहे. ओके. काय म्हटलं मी? इन HTML4 वी कॅन यूज द टेबल टॅग फॉर डिझाईन द लेआउट. ओके. बट द प्रॉब्लेम इज दॅट table tag doesn't support or does not support for the responsive design. ठीक आहे. प्रॉब्लेम काय झाला मग? प्रॉब्लेम असा झाला की टेबल टॅग कशाला सपोर्ट करत नाही? रिस्पॉन्सिव्ह डिझाईनला सपोर्ट करत नाही. आता परत प्रश्न तुमच्या पुढे असा असला की बाबा रिस्पॉन्सिव्ह म्हणजे काय? रिस्पॉन्सिव्ह डिझाईन कुणाला म्हणायचं? ठीक आहे. आता रिस्पॉन्सिव्ह डिझाईन म्हणजे कुणाला म्हणतो बघा आपण, जसं की तुमच्या मोबाईलवरती एखादी लिंक पडली, बरोबर आहे. लिंक पडल्यानंतर ती लिंक ओपन करण्यासाठी तुम्ही लॅपटॉप थोडीच ओपन करता. ती लिंक कशामध्ये चेक करता? आहे त्या डिव्हाइसमध्ये चेक करता तुम्ही. जर तुम्ही मोबाईलला लॉग इन असेल तर मोबाईलमध्ये चेक करता. जर तुम्ही लॅपटॉपमध्ये असेल तर लॅपटॉपमध्ये. जर तुम्ही टॅब यूज करत असाल तर टॅब. मग मला सांगा डिव्हाइसेस किती चेंज झाले? मोबाईल, बरोबर आहे, टॅबलेट, त्याच्यानंतर डेस्कटॉप. म्हणजे ह्या प्रत्येक डिव्हाइसेसवरती माझं वेबपेज कसं दिसलं पाहिजे? एकदम प्रॉपर दिसलं पाहिजे. त्याला काय म्हणतो आपण? रिस्पॉन्सिव्ह डिझाईन म्हणतो. समजते का? रिस्पॉन्सिव्ह डिझाईन कुणाला म्हणायचं? प्रत्येक डिव्हाइसेसवरती माझं पेज कसं दिसलं पाहिजे? कसं दिसलं पाहिजे? त्या डिव्हाइसची जेवढी विड्थ आहे तेवढ्याच विड्थमध्ये माझं काय दिसलं पाहिजे? पेज दिसलं पाहिजे. म्हणजे ॲक्युरेट दिसलं पाहिजे. मी कुठेही वेबसाईट ओपन करू, कुठल्याही डिव्हाइसेसवरती वेबसाईट ओपन करू, लॅपटॉपवरती ओपन करू, मोबाईलवरती ओपन करू, टॅबलेटवरती ओपन करू, डेस्कटॉपवरती, इवन दो सिनेमाच्या थिएटरमध्ये जर मी जाऊन वेबसाईट ओपन केली तर तिथं कशी दिसली पाहिजे? प्रॉपर ॲक्युरेट त्या सिनेमाच्या थिएटरला मॅच झाली पाहिजे. समजतंय काय म्हणतो? त्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो आपण दॅट इज कॉल्ड एज द रिस्पॉन्सिव्ह डिझाईन म्हणतो. मग आता टेबल टॅग कशाला सपोर्ट करत नाही? रिस्पॉन्सिव्ह डिझाईनला सपोर्ट करत नाहीत. हा प्रॉब्लेम झाला. ठीक आहे. मग हा प्रॉब्लेम झाला. म्हणून त्याच्यानंतर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी CSS मध्ये नंतर प्रॉपर्टीज आल्या. एक आला फ्लेक्स, दुसरा आला ग्रिड. ठीक आहे. फ्लेक्स डिझाईन कशी करायची, ग्रिडमधून डिझाईन कशी करायची, पेज कशी डिझाईन करायची. आता हे जे मी पेज काढले, हे जे मी असं स्ट्रक्चर काढलं, असं स्ट्रक्चर कसं डिझाईन करायचं? समजतंय काय बोलतोय? कळते का नाही? ठीक आहे. असं स्ट्रक्चर कसं डिझाईन करायचं, असे लेआउट कसे डिझाईन करायचे? क्लिअर आहे? म्हणजे टेबलचे 3 ॲडव्हान्टेजेस कोणते कोणते? पहिला ॲडव्हान्टेज टेबलचा, बाय युजिंग टेबल टॅग वी कॅन डिस्प्ले द डेटा फ्रॉम डेटाबेस ऑन वेब पेज. त्याच्यानंतर दुसरा अलाइन द कंटेंट, फॉर्म कंटेंट काय करणे? प्रॉपर अलाइन करणे. आणि त्याच्यानंतर इन HTML4 मध्ये, ठीक आहे. आता HTML5 मध्ये आपण वापरत नाही, कारण HTML5 मध्ये आपण काय वापरतोय? CSS प्रॉपर्टी, फ्लेक्स आणि ग्रिड वापरतोय. ठीक आहे. म्हणून हे फक्त आणि फक्त कोणासोबत? HTML3, HTML4. जर तुम्ही आता HTML3 यूज केलं असेल, तुम्ही HTML4 यूज केलं असेल, तर त्या ठिकाणी आपण काय करतो? टेबलचा वापर कशासाठी करतो? डिझाईन द लेआउट डिझाईन करण्यासाठी काय करतो आपण? त्याचा वापर करतो. ओके. क्लिअर आहे आता हे? जर मला टेबल डिफाईन करायचं झाला HTML मध्ये, सपोज
suppose I want to define the table, or I want to design the table, I want to define the table, or I want to design the table, the following tag used. ठीक आहे, काही टॅग यूज केले जातात, जसं की लास्ट टाइम आपण बेसिक टॅग बघितले होते, सिमेंटिक टॅग आपण डिस्कस केले होते, बरोबर आहे. तसेच टेबल डिझाईन करण्यासाठी काही काय केले जातात, काही टॅग यूज केले जातात. ठीक आहे, मग आता काही टॅग यूज केले जातात म्हणजे नेमके कोणते टॅग यूज केले जातात, तर त्याच्यातला पहिला जो टॅग आहे दॅट इज कॉल्ड ॲज द, पहिला जो टॅगचं नाव आहे दॅट इज कॉल्ड टेबल. ठीक आहे, पहिला जो टॅग आहे, पहिल्या टॅगचं नाव काय आहे, टेबल. समजतंय. जसं आपण लास्ट टाइम बघितलं होतं, जर मला इमेज घ्यायची झाली HTML मध्ये तर आपण कोणता टॅग यूज केला, IMG टॅग यूज केला, बरोबर आहे. कालच आपण अजून 2 टॅग शिकले होते, कोणते कोणते, एक OL टॅग शिकला होता आणि दुसरा UL टॅग शिकला होता. एका पेजवरून दुसऱ्या पेजवरती मला जंप मारायचं आहे, त्यासाठी आपण एक टॅग यूज केलं, त्या टॅगचं नाव काय होतं, अँकर टॅग. ओके, अँकर टॅगला किती ॲट्रिब्यूट पास केले आपण, 2 ॲट्रिब्यूट पास केले. कोणते कोणते, ज्या पेजवरती तुम्हाला जंप मारायचं त्या पेजची लिंक म्हणजेच href, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा ॲट्रिब्यूट टार्गेट. टार्गेटमध्ये 2 प्रॉपर्टी येतात, कोणत्या कोणत्या, एक येतो सेल्फ, दुसरी काय येते, ओके, ब्लँक. सेल्फ बाय डिफॉल्ट व्हॅल्यू कोणती असते, सेल्फ, हो का नाही. क्लिअर आहे का ऑनलाईन, काय बोलतोय. ठीक आहे. सो पहिला जो टॅग यूज केला जातो टेबल डिझाईन करण्यासाठी दॅट इज कॉल्ड एज द विच टॅग. कोणता टॅग यूज केला जातो, टेबल टॅग. सो इट विल क्रिएट टेबल कंटेनर. ठीक आहे, इट विल क्रिएट अ टेबल कंटेनर. समजते, हळूहळू हे लक्षात येईल तुम्हाला. ज्याला कोणाला नॉलेज नसेल HTMLचं, ज्याला कोणाला काही माहिती नाही HTMLचं, हळूहळू सगळं समजून जाईल. ठीक आहे, मी खूप स्लोमध्ये चाललो आहे, नाहीतर हे 2 दिवसाचा टॉपिक आहे HTML. किती, 2 दिवसात फिनिश. एकदा माईक चेक करा, कोणाचा तरी माईक ऑन आहे, प्रत्येक माईक चेक करा. कळलं, पहिला टॅग कोणता, पहिला टॅग आहे टेबल. ओके, टेबल नंतर जो टॅग यूज केला जातो त्याच्यानंतर दिस इज कॉल्ड एज द TH टॅग. कोणता टॅग आहे हा, TH. याचा मिनिंग आहे टेबलची हेडिंग. कळलं का, याचा मिनिंग काय आहे, टेबल हेडिंग. थोडक्यात कॉलमचे नावं. समजते, थोडक्यात काय करायचं आहे, मला कॉलमचे नावं द्यायचे. जसं की फॉर एक्झाम्पल समजा माझ्याकडे हा एक आहे, बरोबर आहे, आणि याच्यामध्ये हे जे उभे असतात हे उभे काय आहेत, हे उभे हे उभे कॉलम. ओके, हे उभे कोण आहे, कॉलम. आणि याच्यामध्ये जे आडवे असतात हे कोण असतं, रो. ठीक आहे, आणि ह्या कॉलमला जसं की आता फॉर एक्झाम्पल ह्याला मला नाव द्यायचं आहे, म्हणजे हा कॉलम काय कंटेन करतोय, नेम. त्याच्यानंतर हा कॉलम काय कंटेन करतोय, मोबाईल नंबर. ठीक आहे, समजते ना. हा कॉलम काय कंटेन करतोय, मोबाईल नंबर. म्हणजे या कॉलममध्ये, मोबाईलच्या कॉलममध्ये काय आले पाहिजे, मोबाईलच आले पाहिजे. नेमच्या कॉलममध्ये काय आले पाहिजे, नेमच आले पाहिजे. ठीक आहे, आता हे जर मला कॉलम जर डिफाईन करायचे झाले, हे कॉलम जर मला डिफाईन करायचे झाले, तर मी HTML मधला जो टॅग यूज करेन तो कोणता टॅग यूज करेन, TH टॅग यूज करेन. कळालं का, कोणता टॅग यूज करेन, TH टॅग यूज करेन. आणि त्याच्यानंतर हा टेबल म्हणजे कोण असतो, हा टेबल म्हणजे कंटेनर. कंटेनर म्हणजे थोडक्यात हा बाहेरचा जो पार्ट दिसतोय, ठीक आहे, हा बाहेरचा पार्ट
हे जे आहेत ना, हे बाहेरचे सगळे हे बाहेरचे पार्ट, ह्याला काय म्हणतो आपण? टेबल. समजतंय? स्नेहा, कळतंय का? हां, थोडं थोडं. मला माहिती आहे समजत नाही आहे, पण मी म्हटलं थोडं थोडं. बरं, ठीक आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. सो मला जर कॉलम डिफाईन करायचे झाले तर कोणता टॅग? कॉलम जर डिफाईन करायचे झाले तर कोणता टॅग? TH. THचा मिनिंग काय सांगितलं मी? टेबलची हेडिंग. ओके. आणि थोडक्यात ह्याला काय म्हणतो आपण? कॉलमची नावं. त्याच्यानंतर जर मला रोज क्रिएट करायचे झाले, काय म्हटलं मी? रो. तर रो क्रिएट करण्यासाठी एक टॅग आपण यूज करतो. त्या टॅगचं नाव काय आहे? TR. ठीक आहे. याचा मिनिंग काय सांगितलं? याचा मिनिंग सांगितलं मी, दॅट इज कॉल्ड टेबल रो. जे आडवे असतात, समजलं? आणि कॉलम डिफाईन करण्यासाठी आपण काय यूज करतो? TH. आणि जे आडवे असतात ते कोण असतं? टेबलचा रो असतो. समजलं? त्याच्यानंतर त्या रो मध्ये जर मला डेटा टाईप करायचा झाला, जसं की आता फॉर एक्झाम्पल नेममध्ये मला काय टाईप करायचं आहे? एक नाव टाईप करायचं आहे. नेममध्ये मला काय टाईप करायचं आहे? नाव. म्हणजे हा डेटा मला टाईप करायचा आहे. ठीक आहे. काय नाव टाईप केलं मी? अजय नाव टाईप केलं. म्हणजे हा डेटा टाईप केला ना मी. तर हा डेटा टाईप करण्यासाठी म्हणजेच आपण परत एक टॅग यूज करतो, त्याचं नाव असतं TD. TD म्हणजे काय? दॅट इज कॉल्ड टेबल डेटा. कळतंय? टेबलच्या रो मध्ये टेबल डेटा असतो. समजते का? पहिल्यांदा मी रो क्रिएट केली, TR क्रिएट केला, आणि त्या TR मध्ये कोण असतो? टेबलचा डेटा. ठीक आहे. म्हणजे टेबलचा डेटा म्हणजे नेमच्या कॉलममध्ये काय येतील? नेम. मोबाईलच्या कॉलममध्ये काय येतील? मोबाईल नंबर. जो ॲक्च्युअल डेटा मला दिसतो तो कोण असतो? TD असतो. समजतंय? किती टॅग बघितले आता आपण? किती टॅग बघितले? तसं तर अजून आहेत भरपूर टॅग पुढे, पण आपण फक्त बेसिकली आपण एवढ्या टॅगवरती काम करू पहिलं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण पुढचे टॅग आपण यूज करूया. समजतं? सो बघा, पहिला टॅग कोणता यूज केला? टेबल. त्याच्यानंतर दुसरा टॅग कोणता यूज केला? टेबलचे हेडिंग, म्हणजे थोडक्यात कॉलम डिफाईन करणे. मग कॉलम डिफाईन झाले म्हणजे की मी काय तयार करणार? रोज तयार करणार. आता हे रोज कशी असतील? जेवढ्या डेटाबेसमध्ये डेटा आहे, म्हणजे समजा डेटाबेसमध्ये 1000 डेटा आहे, तर रोज किती क्रिएट होतील? 1000. डेटाबेसमध्ये जर 1 कोटी डेटा असेल तर रोज किती क्रिएट होतील? 1 कोटी रोज क्रिएट होतील. जेवढा डेटाबेसमध्ये डेटा तेवढे रोज. ठीक आहे. आता हे रोज आपल्याला बनवायचे नाही आहेत. आता डेटाबेसमध्ये 1 कोटी असतील तर 1 कोटी इथं टाईप करणार का तुम्ही? नाही. तर हे कसे झालं पाहिजे? हे ॲटोमॅटिकली प्रोग्रामिंग, म्हणजे आता पुढे चालून तुम्ही काय यूज करणार? बॅकएंड यूज करणार. ठीक आहे. मग ॲटोमॅटिकली तुम्ही फॉर लूप यूज करून काय करायचं? फॉर लूप यूज करून हे डायनॅमिक रोज क्रिएट करायचे. ठीक आहे. आता डायनॅमिक रोज क्रिएट करण्यासाठी मग आपण जावास्क्रिप्ट यूज करतो. एकावर एक कन्सेप्ट कसे आहेत? हे एकावर एक कन्सेप्ट डिपेंड्स आहेत. क्लिअर आहे का? आता तेवढा मोठा विचार नका करू, फक्त या लेवलचाच विचार करा. मी फक्त सांगितलं तुम्हाला. कळालं? त्याच्यानंतर याच्यामध्ये 5वा जो टॅग यूज केला जातो, 5वा टॅग, दॅट इज कॉल्ड T हेड. कोणता टॅग आहे हा? T हेड. म्हणजेच थोडक्यात काय म्हटलं? टेबल हेडिंग. ठीक आहे. आता टेबल हेडिंगचा वापर नेमका आपण कुठं क्रिएट करतो? सो इट विल क्रिएट अ ग्रुप ऑफ कॉलम्स, कॉलम नेम्स. म्हणजे काय करणे? कॉलमचा ग्रुप तयार करणे. त्याला काय म्हणतो आपण? टेबल हेडिंग म्हणतो. कळतंय? हळूहळू. तर बेसिकली टेबल टॅगचा सध्या तरी एवढी इन्फॉर्मेशन डोक्यात ठेवा, आणि बाकीचं आता प्रॅक्टिकली बघूया. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट, की ज्या वेळेस मी टेबल डिझाईन करेन, ज्यावेळेस मी टेबल यूज करेन,
त्यावेळेस मी CSS वापरेन. काय वापरेल? CSS वापरेल. आता CSSचा मिनिंग काय? कॅस्केडिंग स्टाईल शीट. ओके. CSS आपण का यूज करतो? कारण आपल्याला आपले पेजेस कसे बनवायचे असतात? अट्रॅक्टिव्ह, स्टायलिश. ओके. याच्यासाठी आपण काय करतो? CSSचा वापर करतो. समजतं का ऑनलाईन काय बोलतोय मी? येस सर. ठीक आहे. सगळ्यांना या लेवलपर्यंत क्लिअर आहे? काही प्रॉब्लेम आहे का? नाही. आता टेबल टॅग जर मला डिझाईन करायचं झाला तर मी वापरणार CSS. बिकॉज विदाऊट CSS टेबल छान दिसत नसतो. समजलं का मी काय म्हटलं? विदाऊट CSS टेबल छान दिसतो का? नाही. त्याच्यासाठी मी काय वापरणार? CSS वापरणार. छोटीशी CSS, ते तुम्हालाही समजून जाईल. ठीक आहे. कसं वापरायचं CSS आणि कसं वापरायचं टेबल. नाही समजलं तर 3-4 वेळेस व्हिडिओज बघा, 4 वेळेस व्हिडिओ बघा, मला फेमस करा. ओके. कसं वापरायचं बघा. याच्यासाठी मी काय केलं तर हे बाकीचे सगळे टेबलचे हे सगळ्या फाईल्स मी क्लोज करून टाकले. हे सगळ्या आता फक्त मला एकच फाईल ठेवायची आहे. एक नवीन फाईल HTML तयार केली, दॅट इज कॉल्ड एज द table.html नावाची. ठीक आहे. कोणती फाईल तयार केलं? table.html. आणि त्याच्यामध्ये हा आपला बॉयलर प्लेट कोड आला का नाही? बॉयलर नाही आला. कसं काय नाही आला? कारण माझं इथं चुकलं. ठीक आहे. काय राहिलं? टी राहिली. मी तर टी घेतली. ठीक आहे. मला काय करायचं आहे? मला एक स्टुडंटचा टेबल बनवायचं. कशाचं बनवायचं? स्टुडंटचा टेबल बनवायचा. आता स्टुडंटचा टेबल बनवायचं म्हणजे स्टुडंटची इन्फॉर्मेशन मला डिस्प्ले करायची. आता स्टुडंटची इन्फॉर्मेशन काय असते? स्टुडंटचा ID असतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून काय असतं? स्टुडंटचं नाव असतं. ID आणि रोल नंबर एकच ना. ठीक आहे. स्टुडंटचं काय असतं? ID. स्टुडंटचा काय असतो? नेम. स्टुडंटचं काय असतं? ईमेल ॲड्रेस. ओके. स्टुडंटचा मोबाईल नंबर, स्टुडंटचे सिटी. ठीक आहे. कळलं? आता बाकीच्या फिट तर माहितीच आहे तुम्हाला. बर्थ डेट असतो, एज असतो, जेंडर असतं. ठीक आहे. तर हे काय झालं? एक इन्फॉर्मेशन झाली आणि ती इन्फॉर्मेशन मला काय करायची आहे? ती इन्फॉर्मेशन मला या पेजवरती डिस्प्ले करायची आहे. कोणत्या फॉर्मॅटमध्ये डिस्प्ले करायची आहे? इन द फॉर्मॅट ऑफ रोज अँड कॉलम्समध्ये. मग मी काय यूज करेन? काय यूज करेन? टेबल टॅग यूज करेन. ठीक आहे. कसं वापरायचं मग आता ह्याला? कसं यूज करायचं मग ह्याला? थोडक्यात कळालं का कन्सेप्ट? काय करायचं आहे आपल्याला? काय करायचं आहे? मला काय यूज करायचं आहे? मला काय बनवायचं आहे? ठीक आहे. पण कुणाचा टेबल बनवायचा आहे? स्टुडंटचा टेबल बनवायचा. समजतंय ना सगळ्यांना? ऑफलाईनचे आणि ऑनलाईनचे. हो का नाही? ठीक आहे. कसं करायचं बघा. बघा, मी पहिल्यांदा एक क्लास घेतला. ठीक आहे. आणि त्या क्लासचं नाव दिलं मी. काय नाव दिलं मी? बॉक्स. आणि हा कोण आहे? हा एक क्लास आहे. कारण मला पुढे चालून टार्गेट करायचे ना त्याला, बरोबर आहे की नाही? मग आता बघा, पहिल्यांदा आपण बॉक्स काढूया आणि त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप त्याच्याकडे जाऊया. जर मला बॉक्स काढायचा झाला, ठीक आहे, तर मी काय करणार? एक CSS राईट करणार. कशी CSS राईट करणार? तर CSS राईट करण्यासाठी मग आपण कुठे येतो? हेड सेक्शनमध्ये येतो, बरोबर आहे. CSS कुठं राईट करायचे मला? हेड सेक्शनमध्ये. आणि त्या हेड सेक्शनमध्ये येऊन मी इथं एक टॅग यूज केला. त्या टॅगचं नाव आहे स्टाईल टॅग. ठीक आहे. कोणता टॅग? स्टाईल. काय चेंज करायचे मला? स्टाईल चेंज करायची आहे. नाव पण कसं ठेवलं बघा त्यांनी? शोभेल असं नाव ठेवलं. ठीक आहे. मग आता ठीक आहे बाबा, मी स्टाईल यूज केली. मग आता ह्या स्टाईलमधून मला टार्गेट कोणाला करायचं आहे? बॉक्सला. मग आता टार्गेट करायचं आहे मला. मग टार्गेट करायचं तर मग याचा टाईप कोणता आहे? क्लास टाईप आहे हा, बरोबर आहे. मग जर CSS मध्ये जर तुम्ही क्लास राईट केला असेल तर त्याला आपण इथं ॲक्सेस कसं करतो? डॉटने. कशाने ॲक्सेस करतो आपण? डॉट. काय नाव आहे?
बॉक्स कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज. मग आता काय करा, आता CSSच्या प्रॉपर्टीज राईट करा. मग आता CSSच्या प्रॉपर्टीज राईट करा म्हणजे काय करा, आता बॉक्स म्हणजे काय असतो, काय असतो बॉक्स म्हणजे, ज्याला हाईट असते, ज्याला विड्थ असते, ज्याला बॅकग्राऊंड कलर असतो, त्याला काय म्हणतो आपण, बॉक्स म्हणतो. बरोबर आहे की नाही. आपल्या घरातले बॉक्स बघा ना, कळते ना. तुम्ही मित्राला असं कधी म्हटलंय का, अरे अजय तो बॉक्स घेऊन ये म्हणतो आपण डायरेक्टली, पण तुम्ही असं कधी बोलले का, अजय तो ज्याची विड्थ 500 पिक्सेल आहे आणि ज्याची हाईट 300 पिक्सेल आहे तो बॉक्स घेऊन ये. मग अजय का तो पट्टी लावून बसलेला असतो का, असं कधी म्हणतो का आपण, असं कधी म्हणत नाही. ठीक आहे. मग काय म्हटलं मी, बॉक्स कसा असतो, त्या बॉक्सला काय असते, विड्थ. म्हणजे आता हे जी प्रॉपर्टी मी यूज केली, कोणती, विड्थ, ही कोणाची प्रॉपर्टी आहे, CSSची प्रॉपर्टी आहे. समजतं का नाही. मग आता बॉक्स कसा ठेवला मी, बॉक्स म्हटलं मी, आता बॉक्सची विड्थ किती ठेवायची, मी म्हटलं 80%. ब्राउझर किती असतो आपला 100%चा, 100% पैकी किती ठेवू त्याची विड्थ, 80% ठेवू. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मी म्हटलं त्या बॉक्सची जी हाईट आहे, हाईट बॉक्सची, ती हाईट मी ठेवली 600 पिक्सेल. बरोबर आहे. हाईट किती आहे, 600 पिक्सेलमध्ये. ओके. आणि त्याच्यानंतर बॉक्स दिसण्यासाठी मी त्याला लावली एक बॉर्डर. बॉर्डरची विड्थ किती आहे, 1 पिक्सेल. बॉर्डरची विड्थ किती आहे, 1 पिक्सेल. बॉर्डरचा टाईप कोणता आहे, सॉलिड टाईप आहे. आणि बॉर्डरचा कलर कोणता आहे, ब्लॅक कलर आहे. ओके. कंट्रोल S करा आणि कंट्रोल S करून एकदा पेज हे लाईव्ह सर्व्हरमध्ये चेक करा. काय दिसते तुम्हाला, एक बॉक्स आलेला आहे का, ज्याची विड्थ किती आहे, 80%. ज्याची हाईट किती आहे, 600 पिक्सेल. बरोबर आहे का. जर मी बॉर्डर दिली नसती तर तुम्हाला इथं बॉक्स दिसलाच नसता. समजतंय. एकतर बॅकग्राऊंड कलर द्यायचा, नाहीतर बॉर्डर द्यायची, तेव्हा तो तुम्हाला दिसेल, अदरवाईज दिसणार नाही. समजते का, क्लिअर आहे का ऑनलाईन काय बोलतोय. Yes sir. क्लिअर आहे का सगळ्यांना, खूप स्लोमध्ये चाललोय मी. ठीक आहे. काय म्हटलं मी, बघा काय क्रिएट केलं, एक बॉक्स क्रिएट केला. आणि त्या बॉक्सला आपण कसं टार्गेट केलं, CSS मधून आपण असं टार्गेट केलं. ठीक आहे. डॉट कशासाठी घेतलं, क्लास, कारण क्लास कोण आहे, बॉक्स. ओके, कळलं. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता हा जो बॉक्स आहे तर हा बॉक्स मला सेंटर आणायचा. कळलं का, हा बॉक्स कुठं आणायचा आहे मला, सेंटर. म्हणजे लेफ्ट साईड राईट साईड इक्वल स्पेस डिवाइड झाला पाहिजे. ठीक आहे. मग आता ह्याला सेंटर आणायचं, तर ह्याला सेंटर आणण्यासाठी आपण काय करतो, तर आपण यूज करतो, आता हे मार्जिन पॅडिंग आपण नंतर डिस्कस करू. मार्जिन मी काय म्हटलं, ऑटो, मार्जिन ऑटो यूज केलं. आणि मार्जिन ऑटो यूज केल्यामुळे काय झालं, हा कुठं आला, सेंटर. त्याच्या लेफ्ट साईड त्याच्या राईट साईड इक्वल स्पेस आहे. बरोबर आहे. मार्जिन म्हणजे काय, हा जो बॉर्डर आहे ना, हा बॉर्डर, या बॉर्डरच्या बाहेरचा स्पेस म्हणजे कोण असतो, मार्जिन. आणि या बॉर्डरच्या आतमध्ये जे काही असेल ते काय असतं, पॅडिंग. समजतंय. बॉर्डरच्या बाहेर जो काही असतो तो कोण असतो, मार्जिन. आणि बॉर्डरच्या आत जे काही असतं ते कोण असतं, पॅडिंग. तुम्ही CSS मध्ये खूप वेळा ऐकलं असाल की मार्जिन पॅडिंग, मार्जिन पॅडिंग. बरोबर आहे की नाही. जे कम्प्युटर सायन्सचे स्टुडंट आहेत त्याच्यासाठी बोलतोय. हो का नाही. ठीक आहे. म्हणजे आता मी काय तयार केलं, मी एक बॉक्स तयार केला. समजलं. मग आता बॉक्स तयार केल्यानंतर त्या बॉक्समध्ये मी आता काय करणार, मी एक H1 घेतला. ठीक आहे. मी काय घेतलं, एक H1 घेतला. आणि त्या H1 मध्ये काय म्हटलं, त्या H1 मध्ये म्हटलं स्टुडंट इन्फॉर्मेशन. कोणता टेबल आहे तो, स्टुडंट इन्फॉर्मेशन. ओके. आणि चेक करा की काय आलं इथं, स्टुडंट इन्फॉर्मेशन. समजतंय. कशामध्ये राईट केलं मी हे,
बॉक्समध्ये राईट क्लिक. ठीक आहे. पण आता हा जो टेक्स्ट आहे हा टेक्स्ट एकदम लेफ्ट साईडला आहे आणि त्याला मला कुठं आणायचं आहे, त्याला मला इथं सेंटर आणायचं आहे. कुणाला सेंटर आणायचं आहे, H1ला सेंटरला आणायचं. मग आता H1 कुठं प्रेझेंट आहे, कुठं प्रेझेंट आहे H1? या बॉक्समध्ये कोण आहे, H1 आहे. मग आता इथं लिहिताना कसं लिहायचं, टार्गेट कसं करायचं त्याला, तर त्याला टार्गेट असं करायचं की त्या बॉक्समध्ये कोण आहे, H1. ठीक आहे. त्या बॉक्समधल्या H1ला टार्गेट कर. ठीक आहे. मग एक CSS प्रॉपर्टी यूज करतो आपण, टेक्स्ट अलाइन. आणि टेक्स्ट अलाइन काय म्हटलं, सेंटर. कुठं आला हा टेक्स्ट, कळतंय, समजतंय का ऑनलाईन काय चाललंय, हो सर. थोडं थोडं. येस सर. बाकीचे अरे बाकीचे बाकीचे बसले संक्रांत करत. ठीक आहे. कळालं, बघा झालं आता हे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक क्लास यूज केला मी त्याच्यामध्ये आणि त्या क्लासचं नाव दिलं इन्फो. त्या बॉक्समध्ये अजून एक क्लास क्रिएट केला आणि त्या क्लासचं नाव काय दिलं, इन्फो. ठीक आहे. त्या इन्फोमध्ये आता मला क्रिएट करायचं आहे टेबल. काय क्रिएट करायचं आहे मला, टेबल. कशामध्ये क्रिएट करायचं आहे, इन्फो नावाच्या क्लासमध्ये. ओके. मग आता टेबल कसा क्रिएट करतो आपण, टेबल क्रिएट करण्यासाठी मी तर काय वापरलं, टेबल टॅग. बरोबर आहे. टेबल क्रिएट करण्यासाठी काय वापरलं, टेबल टॅग. जेव्हा मी हा टॅग वापरेल त्यावेळेस काय तयार होतं, एक कंटेनर तयार होतो. बरोबर आहे. आणि त्या कंटेनरमध्ये मला आता डिफाईन करायचे आहेत कॉलमची नावं. काय काय कॉलमची नावं असू शकतात स्टुडंट इन्फॉर्मेशनमध्ये. ठीक आहे. आता स्टुडंट इन्फॉर्मेशनमध्ये काय काय नावं असू शकतात, मला आता कॉलम डिफाईन करायचे आहेत. आता कॉलम जर मला डिफाईन करायचे झाले तर मी कोणता टॅग वापरेल, TH. बरोबर आहे. पहिलं कॉलमचं नाव मी म्हटलं एस नेम म्हणजे काय, स्टुडंटचं नाव. बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरा कॉलम मला क्रिएट करायचं आहे, त्याचं नाव काय म्हटलं, TH एज. ओके. त्याच्यानंतर तिसरा कॉलम मला क्रिएट करायचा आहे, TH ईमेल ॲड्रेस. त्याच्यानंतर TH मोबाईल नंबर. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक कॉलम मला क्रिएट करायचं आहे, ज्याचं नाव काय ठेवलं, TH दॅट इज कॉल्ड सिटी. असे किती कॉलम तयार केले मी, असे मी 5 कॉलम तयार केले. ठीक आहे. मग जर तुम्ही इथं आलात आणि चेक केला तर तुम्हाला काय दिसेल, तुम्हाला हे असं दिसेल, एस नेम, एज, ईमेल, मोबाईल, सिटी. पण हा टेबल दिसतो का, नाही. टेबल दिसतो का, नाही. मग जुन्या HTML मध्ये काय करायचे, जुन्या HTML मध्ये ज्यावेळेस HTML 3 किंवा 4 तुम्ही यूज करायचो तर त्यामध्ये काय करायचे की या टेबलला एक ॲट्रिब्यूट आपण पास करतो. त्या ॲट्रिब्यूटचं नाव आहे बॉर्डर. काय ॲट्रिब्यूट पास केला, बॉर्डर. आणि बॉर्डर त्याची विड्थ किती घेतली, 1. मग आता जर मी त्याची विड्थ जर 1 घेतली तर आता इथं काय दिसते, चेक करा बरं. काय दिसतंय, आता दिसतंय का, म्हणजे काय दिसतंय, हा बघा. प्रत्येक कॉलमला त्यांनी एक बॉक्स तयार केलेला आहे. प्रत्येक कॉलमला काय तयार केलेलं आहे, एक बॉक्स. प्रत्येक कॉलमसाठी काय तयार केलेलं आहे, एक बॉक्स तयार केलेला आहे. क्लिअर आहे का, समजतं का ऑनलाईन. ठीक आहे. झालं. आता कॉलम तर तुम्ही डिफाईन केलेत, आता कॉलम जर तुम्ही डिफाईन केले असतील तर त्या कॉलममध्ये डेटा टाका ना. आता नेममध्ये काय आला पाहिजे, नेम आले पाहिजे. एजमध्ये काय आले पाहिजे, स्टुडंटचे एजेस आले पाहिजे, ॲक्च्युअल डेटा आला पाहिजे. ठीक आहे. मग जर मला आता डेटा जर टाईप करायचा झाला, बरोबर. आता हे तर मी कॉलम तयार केले, पण रोज तयार केले का, नाही. रोज तयार करण्यासाठी मला काय करावं लागेल, तर याच्यानंतर बघा, याच्यानंतर पुढचा जो पॉईंट येतो दॅट इज कॉल्ड TR. म्हणजे काय तयार करणार, मी एक रो तयार करणार.
ठीक आहे. टोटल कॉलम किती आहेत बघायचे. टोटल कॉलम किती आहेत? 5. तर टोटल कॉलम 5 असतील तर मला टी डी किती डिफाईन करावं लागतील? 5. पहिला जो टी डी असेल, पहिला टी डी कोणासाठी? एस नेम. एस नेम मी टाकलं अजय देवगन. ठीक आहे. एस नेम काय टाकलं? अजय देवगन. बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरा टी डी कोणासाठी आहे? एजसाठी. अजय देवगन स्टुडंट आहे. ठीक आहे. एज टाकलं 28. ओके. असं थोडीच आहे की तो सेलिब्रिटी अजय देवगन आहे. नाही, दुसरा पण अजय देवगन असेल. ओके. त्याच्यानंतर तिसरा जो टी डी आहे, तिसरा टी डी कोणासाठी आहे? ईमेल. ईमेलसाठी मी म्हटलं ajay@gmail.com. ओके. त्याच्यानंतर तिसरा टी डी म्हणजे चौथा टी डी जो यूज केला कोणासाठी? मोबाईल. आणि हा अजयचा मोबाईल. आणि लास्ट टी डी जो की सिटीसाठी आहे, त्याची सिटी टाकली कोणती? मुंबई. एकदा येऊन चेक करा की डेटा कसा दिसतोय आता. कळालं का? ह्याला म्हणतो टेबल. ह्याला काय म्हणतो आपण? टेबल. जो की डेटाबेसमधला डेटा कोणत्या फॉर्मॅटमध्ये दिसते मला? रोज अँड कॉलम्स फॉर्मॅटमध्ये दिसतं. ह्याला काय म्हणतो आपण? ह्याला म्हणतो टेबल. कळालं कसं नाही आता काय असतं टेबल? ठीक आहे. क्लिअर आहे का? पण आता इथं जे पण मग आपण प्रत्येक वेळेस असं टी डी असं करत बसायचं? नाही, असं नाही करत बसायचं. आता हे सध्या आपण स्टॅटिक डेटा घेतोय. ठीक आहे. आपण सध्या काय घेतोय? हा स्टॅटिक. डायनॅमिक काम कधी करायचं? आता समजा तुमच्या डेटाबेसमध्ये 1 कोटी डेटा आहे. तुम्ही 1 कोटी TR टाईप करत बसणार आहे का? हे जे रोज आहेत, हे रोज कशी क्रिएट झाले पाहिजे? डायनॅमिक क्रिएट झाले पाहिजे. तिकडे डेटाबेसमध्ये एक डेटा पलटा, इकडे रो तयार झाली पाहिजे. तिकडे डेटा पलटा, इकडे रो तयार झाली पाहिजे. तिकडे डेटा पलटा, इकडे रो तयार झाली पाहिजे. ठीक आहे. मग आता डायनॅमिक रोज जर मला बनवायचे असतील तर मी यूज करणार जावा स्क्रिप्ट. काय यूज करणार मी? ठीक आहे. आणि जावा स्क्रिप्टमध्ये एक कन्सेप्ट येतो डॉम नावाचा, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. आता जे कम्प्युटर सायन्समध्ये आहेत त्यांना माहिती आहे, बाकीच्यांनी विचार करू नये जास्त, ते हळूहळू शिकण्यात येईल. समजलं का? क्लिअर आहे का ऑनलाईन? काय बोलतोय आतापर्यंत? क्लिअर आहे? ठीक आहे. त्याच्यानंतर मला अजून एक रेकॉर्ड ॲड करायचा आहे. म्हणजे मला अजून एक काय करावं लागेल? मला अजून एक TR क्रिएट करावं लागेल. ठीक आहे. आता इथं स्टॅटिक आपण यूज करतोय, म्हणजे मी मॅन्युअली टाकतोय. मला असं नाही करायचं पुढे चालून. ते पुढचा कन्सेप्ट आहे. ठीक आहे. तर मग इथं मी काय म्हटलं? इथं म्हटलं मी TD. आता दुसरं नाव घ्यायचं आहे मला. ठीक आहे. मी म्हटलं दॅट इज कॉल्ड संजय दत्त. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट TD अगेन 29. त्याच्यानंतर अगेन TD. ईमेल ॲड्रेस sanjay@gmail.com. त्याच्यानंतर पुढे नेक्स्ट TD संजयचा नंबर. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर याची सिटी. आता सिटी मी म्हटलं पुणे. ठीक आहे. अजून एक डेटा तुम्ही काय केलं? अजून एक डेटा तुम्ही ॲड केला. डेटा काय झाला? डेटा ॲड झाला. पण आता या टेबलकडे जर तुम्ही बघितलं तर एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? प्रत्येक डेटासाठी त्यांनी सेपरेट बॉक्स क्रिएट केलेला आहे. प्रत्येक डेटासाठी त्यांनी काय केलेलं आहे? एक सेपरेट बॉक्स क्रिएट केलेला आहे. केलं का नाही? आणि हा जो बाहेरचा एक बॉक्स आहे बघा, एक गोल राऊंड बॉक्स आहे, तो टेबल आहे. कळालं का? प्रॉब्लेम कळाला? टेबल असे नसतात. ठीक आहे. मग काय करायचं? आता असे प्रॉब्लेम जर आपल्याला सॉल्व करायचे झाले तर आपण काय यूज करतो? CSS आपण यूज करतो. ठीक आहे. मग आता मला काय करायचं आहे? मला बघा, मी
इथनं हे बॉर्डर नावाचा जो ॲट्रिब्यूट आहे तो काढून टाकला. काढून टाकल्यानंतर इकडे काय होणार आहे, इकडं असं होणार आहे. ठीक आहे. मग आता मला काय करायचं आहे की मला बॉर्डर द्यायची आहे ह्यांना. जशी आता आपल्याला बॉर्डर दिसत होती, बरोबर आहे का नाही, तशी बॉर्डर मला कशा थ्रू द्यायची, आता CSS ने द्यायची. ठीक आहे. मग आता CSS कसं लावायचं याच्यासाठी थोडंसं लक्षपूर्वक बघा. नाही समजलं तर व्हिडिओज बघा. ठीक आहे. बघा, CSS मध्ये आलो आपण. ठीक आहे. मला काय करायचं आहे, मला टार्गेट करायचं आहे. कोणाला टार्गेट करायचं आहे, टेबलला. ठीक आहे. त्या टेबलमधल्या TH ला. समजतंय. फक्त दोघांसाठी प्रॉपर्टी राईट करूया. मग त्याला बॉर्डर द्यायची आहे, म्हणून काय म्हटलं मी, बॉर्डर 1 पिक्सेल सॉलिड. इथे येऊन चेक करा, फक्त बॉर्डर कोणाला बसेल, कुणाला बसली फक्त बॉर्डर, हेडिंगला. पण आपल्याला कुणाला द्यायची ती बॉर्डर, तशी कुणाला द्यायची आपल्याला तशी बॉर्डर. ओके. परत कॉमा द्या, TR नंतर कुणाला द्यायचे, TD. टेबल कॉलम, टेबल रो, टेबल डेटा, या सगळ्यांना कॉलम द्यायचे. परत काय आले, समजलं का. ऑनलाईन क्लिअर आहे का. येस सर. ठीक आहे. मग नेक्स्ट बघा. मग आता इथं परत काय झालं, परत हे बॉक्सेस आले. प्रत्येक डेटाला काय झालं, प्रत्येक डेटाला एक सेपरेट बॉक्स तयार केला त्यांनी. प्रत्येक डेटाला काय केला, एक सेपरेट बॉक्स तयार केला. ओके. मग मला असं नको, मग काय करायचं, तर हे जर काढून टाकायचं झालं तुम्हाला, हे असलं स्ट्रक्चर जर तुम्हाला काढून टाकायचं झालं, तर आपण काय करतो, आपण सेपरेटली टार्गेट करतो टेबलला. ठीक आहे. सेपरेटली कोणाला टार्गेट केलं, टेबलला. आणि त्याला टार्गेट करून मी काय म्हटलं, त्याला टार्गेट करून एक CSS प्रॉपर्टी आहे, त्याचं नाव आहे बॉर्डर कोलॅप्स. बॉर्डर कोलॅप्स काढून टाका. ठीक आहे. बॉर्डर कोलॅप्स काढून टाका. काय झालं, टेबल बघा कसा दिसतो आता व्यवस्थित आहे. हो का नाही, आता प्रॉपर आहे. कोणाला टार्गेट केलं तुम्ही, टेबलला टार्गेट करून काय म्हटलं, जे एक्स्ट्रा बॉर्डर तुम्ही ऍड केलेली आहे ती बॉर्डर काय करून टाक, कोलॅप्स, म्हणजे उधळून टाक, काढून टाक, नुकसान कर, कोलॅप्स. ठीक आहे. हे प्रॉपर्टी समजलं का, हो का नाही. ठीक आहे. 100%च्या व्ह्यू वरती टेबल तुमचा एवढा दिसतो. जर मला टेबलची विड्थ वाढवायची झाली, तर हा टेबल आपण कोणत्या क्लासमध्ये डिफाईन केलेला आहे बघा एकदा. कोणता क्लास आहे, इन्फो. मग आता मी कोणाला टार्गेट करेन, इन्फोला टार्गेट करणार. ठीक आहे. मग आता इन्फोला टार्गेट करणार म्हणजे तो क्लास आहे, आणि त्या क्लासला कसं लिहिलं मी, डॉट इन्फो. ठीक आहे. आता इन्फोला टार्गेट करून मी पहिल्यांदा चेक करणार बॉर्डर. आता बॉर्डर का लिहिलं मी, कारण मला समजायला पाहिजे का नाही की मी त्या एरियामध्ये काम करतोय का नाही. ठीक आहे. म्हणजे जर मी बॉर्डर दिली इन्फोला, आहे का इन्फोची बॉर्डर, बघा हे इन्फो, एवढा इन्फो आहे. ठीक आहे. आणि त्या इन्फोमध्ये कोण आहे, टेबल आहे. ठीक आहे. इन्फोची विड्थ किती आहे, 80% नाही आहे. इन्फोची विड्थ किती आहे, 100% आहे. कारण बाहेरचा जो कोण आहे, बाहेरचा कोण आहे, बाहेरचा बॉक्स आहे, त्याची विड्थ किती आहे, 80% आहे. त्या 80% मध्ये इन्फो किती आहे, 100% आहे. समजलं का नाही. ठीक आहे. जर मी त्या इन्फोला म्हटलं, इथं येऊन विड्थ किती म्हटलं, 50% म्हटलं, तर तो कसा दिसेल, 50% दिसेल का 50%. कारण 80%चा माझा बॉक्स आहे, त्या 80% पैकी 50%, त्या 80% पैकी 100%, म्हणजे पूर्णच्या पूर्ण एरिया मी कव्हर करेन. कळतंय ना काय बोलतोय.
हो का नाही? ठीक आहे. मग मी काय म्हटलं, या इनपुटची विड्थ किती सेट कर, 100% सेट कर. म्हणजे काय झालं, हा 100%. क्लिअर आहे का महेश? कळतंय का काय चाललंय हे? हा, बसायचंय आपल्याला टेबलवर. जयेश कुठे आहे? जयचा टेबल सोडून गेला असेल आता. क्लिअर आहे आता हे? पण आता एक बघा, त्या इन्फोमध्ये टेबल आहे का? टेबल आला का? टेबलची विड्थ मला सेट करायची, टेबलची विड्थ मला वाढवायची आहे. टेबलची जर मला विड्थ वाढवायची झाली तर हा सेपरेट टॅग आपण इथं डिफाईन केलेला आहे. कोणता? टेबल. ठीक आहे. आणि मग मी इथं येऊन काय म्हटलं, टेबलची विड्थ मी म्हटलं 80%, इन्फोच्या 80%. इन्फो कितीचा आहे? 100%. त्याच्या किती? 80%. ठीक आहे. म्हणजे टेबल कुठं आला? क्लिअर आहे? आणि अजून एक प्रॉब्लेम असा आहे की बाबा हा टेबल त्या इन्फोला एकदम चिटकलेला आहे. टॉप साईडनं पण चिटकलेला आहे, बॉटम साईडनं पण चिटकलेला आहे, लेफ्ट साईडनं पण चिटकलेला आहे का चिटकलेला? बरोबर आहे. मग मला सांगा, आत्ताच मी तुम्हाला म्हटलं होतं की बॉर्डरच्या आतला स्पेस काय असतो? पॅडिंग. समजतं का? बॉर्डरच्या आतला स्पेस कोण आहे? पॅडिंग. म्हणजे इन्फोच्या मध्ये कोण आहे? टेबल आहे. ठीक आहे. मग त्या टेबलला मला काय करायचं की चारी बाजूनं थोडीशी जागा सोडायची. कारण असं छान दिसतंय का हे? नाही. मग मी काय म्हटलं, की बाबा त्या इन्फोला म्हटलं की पॅडिंग चारी बाजूनं कितीची सोड? 10 पिक्सेलची सोड. टॉप पासून 10 पिक्सेल, लेफ्ट पासून 10 पिक्सेल, बॉटम पासून 10 पिक्सेल, राईट पासून 10 पिक्सेल. ठीक आहे. सोडली तरी जागा. आता बघा टेबल कसं आहे. ठीक आहे. पण प्रॉब्लेम काय झाला, पॅडिंग दिल्यामुळं तो कुठं सरकला? आउटसाईड सरकला. ठीक आहे. म्हणून काय करा, इन्फोची विड्थ, ठीक आहे, इथं येऊन इन्फोची विड्थ मी सेट केली 99%. अजून 98%. ठीक आहे. समजलं का? आता छान दिसतो. कळते का ऑनलाईन? बरोबर आहे की नाही? अशी डिझाईन म्हणजे बघा, प्रॉपर अलाइनमेंट झालं पाहिजे, प्रॉपर दिसला पाहिजे. हे सगळे कुठाने कशासाठी करायचे? प्रॉपर दिसला पाहिजे. ठीक आहे. मग आता इन्फोची जी बॉर्डर आहे तुम्ही दिलेली, इन्फोची बॉर्डर हे काढून टाका. त्याचं काम संपलं. म्हणजे आपल्याला फक्त चेक करायचं होतं की बाबा आपण त्याच्यामध्ये आहोत का त्याच्यामध्ये आहोत. क्लिअर आहे? क्लिअर आहे का? क्लिअर आहे ना सगळ्यांना? ऑनलाईन? Yes, sir. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे हे जे दिसतं तुम्हाला कॉलम किंवा हा जो डेटा दिसतोय, बरोबर आहे, तर या डेटामध्ये स्पेस आहे का प्रॉपर? म्हणजे आता हे नावं कशी आहेत? एकदम चिटकलेले दिसत आहेत ना हे रोजला. बरोबर आहे ना? डेटा प्रॉपर म्हणजे स्पेस नाही आहे ना मध्ये. ठीक आहे. मग मला काय करायचं आहे की बॉर्डरच्या आतला स्पेस, हे बॉर्डर आहेत आणि या बॉर्डरचे आतले स्पेसेस मला काय करायचं, परत पॅडिंग यूज करायचे. पण कुठे यूज करायचे पॅडिंग? जिथं माझा डेटा आहे, जिथं माझा TH आहे, बरोबर आहे की नाही, तिथं मला काय करायचं, पॅडिंग यूज करायचे. कसं राईट करणार? मग ऑलरेडी तुम्ही तर राईट केले ना क्लास, टेबल, TH, TR, TD, आणि इथं येऊन काय म्हटलं मी, पॅडिंग कमी व्हॅल्यू यूज करा फॉर पिक्सल. चेक करा आता डेटा थोडासा स्पेस कसा दिसतोय. कळलं? पॅडिंग किती सेट केलेली आहे?
4 पिक्सेलची पॅडिंग सेट केलेली आहे. पॅडिंग सेट केली म्हणजे इथं काय दिसते बघा, थोडीशी जागा दिसते, बरोबर आहे का? आता प्रॉपर आहे. जर तुम्ही टेबलचे हेडिंग बघितलं तर टेबलच्या हेडिंगमध्ये जे नाव आहे ते सेंटर आहेत, ओके आहेत. पण हे खालचे जर नावं बघितलं हे नावं कशी केलेली आहेत एकदम लेफ्ट साईड, आणि हे नावं मला कुठं पाहिजे, सगळे सेंटर पाहिजे. कुठं पाहिजे? सेंटर. मग परत मी कुठं आहे टेबलमध्ये TH, त्याच्यामध्ये TR, त्याच्यामध्ये TD, सगळे नावं कशी पाहिजे? सेंटर. म्हणून सेंटर आणण्यासाठी काय म्हणतो आपण? टेक्स्ट अलाइन सेंटर. ठीक आहे, म्हणजे सगळे नावं कुठं आली आता? सेंटर. आता दिसतंय व्यवस्थित? हो का नाही? आधी डेटा कसा दिसत होता आणि आता डेटा कसा दिसतो? आता टेबलची विड्थ जी आहे ना, तर ह्या टेबलची विड्थ किती करा? टेबलची विड्थ मी म्हटलं 100%. ठीक आहे, टेबलची विड्थ किती सेट केली? 100%. आता हा टेबल कसा दिसतो? एकदम प्रॉपर 100% व्ह्यूज होती. आणि जर तुम्ही चेक केलं तर टेबलच्या लेफ्ट साईडला स्पेस आहे, टेबलच्या राईट साईडला स्पेस आहे. टेबल असा चिटकलेला आहे का? एकदम नाही. मग हा स्पेस कसा दिला आपण आत्ताच? कसा दिला आपण आता टेबलचा स्पेस? पॅडिंग यूज करून दिला. क्लिअर आहे का? समजतंय? अरे हो का नाही? हो सर, समज. शुभम चव्हाण, ठीक आहे. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का हे? Yes sir, clear. ठीक आहे. सो नेक्स्ट पुढे झालं. आता हे थोडंसं डेटा काय करा, थोडंसं डेटा ॲड करत चला. मी एक डेटा ॲड केला, अजून एक रो ॲड केली. संजय कुमार, एज 24, संजय 123. त्याचा मोबाईल नंबरमध्ये फक्त चेंज केला, 8च्या ठिकाणी 734 केलं काहीतरी, एवढं चेंज. आणि सिटी काय केली? सिटी नाशिक. ठीक आहे. डेटा थोडासा काय केला? डेटा थोडासा वाढवला. काही प्रॉब्लेम? ठीक आहे. हा जो कॉलम आहे, या कॉलमचा मला कलर चेंज करायचा. काय चेंज करायचं आहे? कलर. कुणाचा? फक्त कॉलमचा, रोचा नाही झाला पाहिजे. कुणाचा झाला पाहिजे चेंज कलर? फक्त कॉलमचा. म्हणजे मला टार्गेट कुणाला करावं लागेल? कॉलमला. म्हणजे थोडक्यात कुणाला करावं लागेल? TH ला. बरोबर आहे. जर मला रोचा बॅकग्राऊंड कलर जर चेंज करायचा झाला तर मी टार्गेट कुणाला करेन? रोला. समजतंय? मला कुणाचा बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा आहे? कॉलमचा. म्हणजे थोडक्यात कुणाचा? TH चा. ओके. आता मग जर मला TH चा जर बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा झाला तर मग मी इथं टार्गेट कसं करणार? तर मी इथं टार्गेट असं करू शकतो का? सेपरेट TH साठी करू शकतो ना TH. आणि जर मला कलर चेंज करायचा झाला, बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा झाला, तर CSS मध्ये प्रॉपर्टी यूज करतो आपण बॅकग्राऊंड कलर. ठीक आहे. कुठला प्रॉपर्टी? बॅकग्राऊंड कलर. आणि बॅकग्राऊंड कलर मी सेट केला ब्लॅक. आणि चेक करा इथं काय झालं? बॅकग्राऊंड कलर ब्लॅक. ओके. पण टेक्स्ट आहे इथं, पण ती टेक्स्ट दिसते का? कारण टेक्स्टचा कलर सुद्धा होता ब्लॅक आणि बॅकग्राऊंड कलर सुद्धा होता ब्लॅक. त्याच्यामुळे तो काय झाला? व्हॅनिश. मग आपल्याला काय करावं लागेल? त्या जो टेक्स्ट जो आहे त्याचा कलर, म्हणजे कुणाचा कलर? टेक्स्टचा कलर काय सेट करावं लागेल? व्हाईट. म्हणजे दिसल कसे? ठीक आहे. हो का नाही? तुम्ही एक्सेलमध्ये असेच कामं करता. फक्त आपल्याला इथं कोडिंगमधून करावं लागते. तिथून एक्सेलमध्ये काय आहेत? प्रॉपर्टीज आहेत. आणि तिथून तुम्ही काय करता? रो सिलेक्ट करता, हे सिलेक्ट करता, मर्ज करता, कॉलम हे करता, कलर बॅकग्राऊंड कलर अप्लाय करता का नाही एक्सेलमध्ये? पण आता तेच काम आपण HTML मध्ये कसं करतोय? कोडचा राईट करून करतोय. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे 100%च्या व्ह्यूवरती, किती पर्सेंटचा व्ह्यू आहे हा? 100%. आणि त्या 100%च्या व्ह्यूवरती तुमचे बघा हे टेबल कसा दिसतोय? हा टेबल एकदम प्रॉपर ॲक्युरेट दिसतोय. क्लिअर आहे का सगळ्यांना? क्लिअर आहे का ऑनलाईन? Yes sir. Yes sir. Yes sir.
कळालं? टेबल सारखा दिसला पाहिजे, टेबल सारखाच ॲक्युरेट असाच असला पाहिजे. माझं कुठंतरी काहीतरी म्हणजे कुठंतरी फाटलंय का काही? हां हो का? नाही ना, असंच आला पाहिजे टेबल तुमचा. कुठेही फाटला नाही पाहिजे तुमचा टेबल. फाटला नाही म्हणजे तुटला नाही पाहिजे. टार्गेट कसं केलं कळालं? CSS प्रॉपर्टी वापरली, छोटीशी थोडीशी CSS वापरलं. टार्गेट कुणाला केलं मी? टेबलला टार्गेट केलं. टेबल नंतर TR, TH, TD यांना टार्गेट केलं. बरोबर आहे की नाही? मग आता बघा काही ठिकाणी तुम्ही असं बघितलं असेल की हा झाला रो, हा काय झाला एक रो. त्या रोच्या पुढे मी अजून एक कॉलम तयार करणार, अजून एक कॉलम मी बनवणार आणि त्या कॉलमचं नाव बघा. पहिला कॉलम बनवूया. मी अजून एक कॉलम बनवला TH आणि त्या कॉलमचं नाव दिलं काय? ॲक्शन. काय नाव दिलं मी त्याचं नाव? ॲक्शन. तुम्ही काही ठिकाणी असं बघितलं असेल काही वेबसाईटमध्ये की प्रत्येक रोच्या समोर 2 बटन असतात. एक असतो एडिट, दुसरा असतो डिलीट. असतं का नाही? म्हणजे प्रत्येक रोच्या समोर काय असतं? एक बटन, 2 बटन असतात. पहिला बटन काय असतो? एडिट. जर मी त्या एडिट बटनवरती जर क्लिक केलं तर या रोचा पूर्ण डेटा कशामध्ये जातो? एडिट मोडमध्ये जातो. म्हणजे मी काय करू शकतो? जर माझं नाव चुकलं तर मी त्याला एडिट करू शकतो. माझा नंबर चुकला तर मी काय करू शकतो? त्याला एडिट करू शकतो. आणि समजा इन फ्युचर जर मला हे अजय देवगणचा रो नको आहे, याला काढून टाकायचं आहे, मग काय करणार मी? त्याच्या पुढं अजून एक बटन असतं डिलीट नावाचं. बरोबर आहे का नाही? म्हणजे त्या रोच्या समोरच्या बटनला डिलीटला जर मी क्लिक केलं तर ती रो काय होते? सिलेक्टेड रो डिलीट होऊन जाते. माहिती आहे ना हे सगळं? असं बघितलं ना तुम्ही सगळ्यांनी ऑनलाईन? माहिती आहे ना हे असं असतं? असतं का नाही? ठीक आहे. मग मला काय करायचं की मला याच्यासमोर काय करायचं की मला याच्यासमोर 2 बटन ठेवायचे. कोणते? एक ठेवायचं आहे एडिट, दुसरं ठेवायचं आहे डिलीट. बरोबर आहे? मग आता मला बटन ठेवायचं, मी बटन यूज नाही करणार. मी काय यूज करणार? मी अँकर टॅग यूज करणार. काय यूज करणार? अँकर टॅग. ठीक आहे. आता अँकर टॅग कसा यूज करायचा बघा. म्हणजे मी एक कॉलम ॲड केला. बरोबर आहे? एक कॉलम ॲड केला म्हणजे मला काय करावं लागेल? एक TD ॲड करावं लागेल. आपण पहिल्या रोसाठी काम करू. त्याच्यानंतर हा कोड आपला जमला की मग आपण काय करू? प्रत्येक रोमध्ये कॉपी पेस्ट करू. म्हणजे मी पहिल्यांदा कुठं काम करणार? पहिल्या रोमध्ये, म्हणजे अजय देवगणवरती काम करणार. कळतंय ना? मी एवढा हळूहळू सांगतोय. ठीक आहे. HTML हा टॉपिक 6वीच्या पोरांना आहे. कितवीच्या? हां, तुम्ही कितवीचे? हां, 15वी 16वी झाली तुमची. ठीक आहे. एवढं होऊन आपण अजून HTML शिकतोय. एक TD मी ॲड केला. अँकर टॅग कसा घेतो आपण? त्याच्यासोबत काय पास करतो? href. ठीक आहे. आता सध्या मला लिंक कुठली द्यायची नाही आहे म्हणून मी त्याला ब्लँक ठेवलं. बरोबर आहे? आणि त्या अँकरचं नाव दिलं मी काय? एडिट. असंच अजून एक अँकर घेतला, त्याचं नाव काय म्हटलं? href. कुठलीच लिंक मला द्यायची नाही आहे, त्याचं नाव काय ठेवलं? डिलीट. एडिट अँड डिलीट. आले का 2 बटन इथं? बरोबर आहे का? काय आलं? एडिट अँड डिलीट. पण हे दिसायला कसे दिसत आहेत? चांगल्या वाटत आहेत का? हे कसे दिसले पाहिजे? हे दिसले पाहिजे बटन सारखे. समजतं का? हे कसे दिसले पाहिजे? बटन सारखे दिसले पाहिजे. थोडंसं काय करा, हा जो सेल आहे ना, हा सेल, हा जो मधला जो स्पेस आहे ना, ह्यांच्यामधला स्पेस थोडासा वाढवा. म्हणजे पॅडिंग काय करावं लागेल? पॅडिंग कुणाची? TR, TH, TD ची पॅडिंग काय करावं लागेल? इथं आपण आता दिली होती ना पॅडिंग, किती दिली होती? 4 ची दिली होती. तर इथे येऊन काय करा? इथे येऊन थोडंसं ह्याला म्हटलं मी 4 नको 8 यूज करा. म्हणजे थोडेसे काय दिसतील? थोडेसे बटन बसतील व्यवस्थित. समजलं? मग आता मला काय करायचं बघा. मला काय करायचं आहे? मला अँकरला कन्वर्ट करायचं आहे बटनमध्ये. काय म्हटलं मी? अँकरला कन्वर्ट करायचं आहे कशामध्ये? बटनमध्ये कन्वर्ट करायचं.
जर तुम्ही अँकरला बघितलं तर अँकरच्या खाली अंडरलाईन आहे का अंडरलाईन? बघा ना तिथे एडिटच्या खाली अंडरलाईन आहे, डिलीटच्या खाली अंडरलाईन आहे. हे नको आहे मला. बटनला असतं कसं काही? असं काही नसतं. बटन कशी असतात बघा. मी म्हटलं HTML बटन्स, आहे का बटन असं? म्हणजे मला कसं कन्वर्ट करायचं आहे? असं. आणि हा अँकर दिसतोय कसं? असा. समजते ना? मग मला अशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, अशामध्ये कन्वर्ट करायचं आहे. कसं करणार असं? म्हणजे अँकरला कन्वर्ट करायचं आहे कशामध्ये? बटनमध्ये. कसं कन्वर्ट करायचं? तर त्यासाठी मला काय करावं लागेल? त्यासाठी मला CSS राईट करावं लागेल. ठीक आहे. मग आता मला सांगा की मी या एडिटला, या डिलीटला कसं टार्गेट करू? बरोबर आहे. कसं टार्गेट करू मी? मग मी याला टार्गेट करण्यासाठी काय वापरलं? क्लास. क्लासचं नाव दिलं E फॉर एडिट. आणि त्याच्यानंतर डिलीटसाठी परत एक क्लास यूज केला. त्याचं नाव काय दिलं? D फॉर डिलीट. समजतंय? कारण मला त्याला टार्गेट करायचं ना. जर मी नुसतं A न जर टार्गेट केलं असतं तर त्या पेजवरती जेवढे A असतील तेवढ्याला काय बसली असती? CSS प्रॉपर्टी बसली असती. पण तसं नको ना मला. मला काय करायचं? मला एडिटसाठी वेगळी प्रॉपर्टी राईट करायची, डिलीटसाठी वेगळी प्रॉपर्टी राईट करायची. ठीक आहे. समजतंय ना ऑनलाईन? मग आता पहिली प्रॉपर्टी राईट करा. पहिली प्रॉपर्टी कोणासाठी राईट करायचं? पहिलं टार्गेट कोणाला करायचं आहे? एडिटला टार्गेट करायचं आहे. मग आता एडिटला टार्गेट कसं करायचं? एडिटला टार्गेट करण्यासाठी परत इथं काय म्हटलं मी? क्लास कोणता? E नावाचा क्लास. ओके. मग आता ह्याला मला टार्गेट करायचं आहे. आता ह्याला टार्गेट करायचं म्हणजे काय करायचं आहे? CSSच्या प्रॉपर्टीज राईट करायचं आहे. ठीक आहे. मग आता प्रॉपर्टीज कशा राईट करायच्या? पहिली प्रॉपर्टी मी राईट केलं विड्थ. त्याची विड्थ ठेवली किती? 100 पिक्सेलची. समजलं का? विड्थ किती ठेवली? 100. त्याच्यानंतर पॅडिंग यूज केली. कोणती प्रॉपर्टी यूज केली? पॅडिंग. टॉप आणि बॉटमनं 10 पिक्सल, लेफ्ट आणि राईटनं 20 पिक्सल. टॉप बॉटम 10, लेफ्ट आणि राईट 20. ठीक आहे. त्याच्यानंतर बॅकग्राऊंड कलर घेतला मी रॉयल ब्ल्यू. बरोबर आहे. त्याच्यानंतर त्या ब्ल्यूवरती कलर घेतला व्हाईट. एकदा चेक करा. बरोबर आहे. ठीक आहे. थोडंसं हा जो सेल आहे ना याची साईज परत वाढवा. म्हणजे पॅडिंग आपण किती दिली होती आत्ता? 8 दिली होती ना इथं. तर इथं किती सेट करा? 10 सेट करा. म्हणजे हा थोडासा बटन काय दिसेल? प्रॉपर दिसेल. क्लिअर आहे. मग आता ह्याच्या बघा, ह्या एडिटच्या खाली काय आहे? अंडरलाईन. आणि अंडरलाईन बटनला आहे का इकडं आहे का बटनला अंडरलाईन? नाही आहे. मग काय करा? याची अंडरलाईन काढून टाका. आता अंडरलाईन काढून कशी टाकायची? तर अंडरलाईन काढून टाकण्यासाठी परत आपण एक CSS प्रॉपर्टी यूज करतो. त्याचं नाव आहे टेक्स्ट डेकोरेशन नन. ठीक आहे. टेक्स्ट डेकोरेशन नन. टेक्स्ट डेकोरेशन नन म्हटल्यानंतर काय झाले? अंडरलाईन. समजलं का? काय काय प्रॉपर्टी यूज केल्या बघा. प्रॉपर्टी काय काय यूज केली आपण? विड्थ, त्याच्यानंतर पॅडिंग, त्याच्यानंतर बॅकग्राऊंड कलर, त्या ब्ल्यू कलरवरती व्हाईट कलर. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट टेक्स्ट डेकोरेशन. अंडरलाईन काय करा? काढून टाकणार. ठीक आहे. आणि थोडंसं मला काय करायचं आहे? थोडंसं मला ह्या बटनसारखं, या बटनला बघायचे कॉर्नर कसे आहेत? राऊंड शेपमध्ये कॉर्नर आहेत. कॉर्नर कसे आहेत या बटनचे? राऊंड शेपमध्ये आहेत. आणि मला काय करायचं आहे? आपलं जर बटन आहे तर ह्या बटनचे कॉर्नर कसे आहेत? राऊंड शेप आहेत का? नाही. मग कॉर्नर जर मला राऊंड शेप बनवायचे झाले तर परत एक CSS प्रॉपर्टी आपण यूज करतो. त्याचं नाव आहे बॉर्डर रेडियस. आणि बॉर्डर रेडियस किती टाकली? 10 पिक्सेलची बॉर्डर रेडियस टाकली. चेक करा कॉर्नर कसे झाले. ठीक आहे. थोडंसं सेल साईज काय करा? परत याची जी सेल साईज आहे तर काय म्हटलं मी? ते येऊन 15 पिक्सेल म्हटलं. सॉरी, इथं 10 ठेवा. आणि कुठं चेंज करायचं आपल्याला? इथं किती म्हटलं मी? 15 पिक्सेल. ठीक आहे. कुणासारखा दिसतोय आता हा? कुणासारखा दिसतोय हा?
असाच बटन इथं क्रिएट केलेला होता आणि हाचाच बटन इथं आला. समजतंय का ऑनलाईन काय करतोय आपण? अँकरला कशामध्ये कन्वर्ट केलं? बटनमध्ये कन्वर्ट केलं. कसं कन्वर्ट केलं? काय काय प्रॉपर्टी वापरल्या? विड्थ वापरली, त्याच्यानंतर पॅडिंग वापरलं, त्याच्यानंतर अजून काय वापरलं? बॅकग्राऊंड कलर, कलर, टेक्स्ट डेकोरेशन, ठीक आहे, या सगळ्या प्रॉपर्टी वापरल्या. हे पाठ झालं पाहिजे तुम्हाला, ठीक आहे. UI वाटतो तितका सोपा नाही, पण सोपा आहे, ठीक आहे. मग आता असंच काम कोणासाठी करायचं आहे? डिलीटसाठी. म्हणजे मला याच सेम प्रॉपर्टी मला यूज करायचे जे की मी आता राईट केलेलं, फक्त मला काय चेंज करायचं आहे? बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा. सेमच प्रॉपर्टी कोणासाठी असणार आहे? डिलीटसाठी. म्हणून क्लास कोणता आहे? डिलीट, ठीक आहे. आणि या सेम प्रॉपर्टीज मी काय केल्या? ह्या सेम प्रॉपर्टीज मी कॉपी केल्या, इथे येऊन काय केलं? पेस्ट. काय चेंज करा? बॅकग्राऊंड कलर. बॅकग्राऊंड कलर घेतला मी टोमॅटो, कळलं? बॅकग्राऊंड कलर काय घेतला? टोमॅटो. चेक करा. क्लिअर? क्लिअर आहे का? हो सर. Yes. हो सर. ठीक आहे. सो मग आता एक रो माझा क्रिएट आहे, एक रो माझा परफेक्ट आहे. मग आता तो कोड काय करा? तो कोड काय करा? प्रत्येक हा TD काय करा? हा TD उचला आणि उचलून काय करा? प्रत्येक रो मध्ये टाकून द्या. प्रत्येक रो मध्ये काय करा? प्रत्येक रो मध्ये टाकून द्या, ठीक आहे. मग चेक करा बरं आता प्रत्येक रो मध्ये काय झालं? हा TD आहे. समजलं? समजलं का आतापर्यंतचं लेक्चर? Sir. आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे की ह्या बटनवरती मला आयकॉन घ्यायचे असतं ना, बघा कुठंतरी बटनवरती आयकॉन, टेक्स्ट, बटनवरती इमेजेस असतात ना, आणि ते पण मला घ्यायचं, ठीक आहे. आणि त्यानंतर मला काय करायचं की त्यानंतर मला या टेबलमध्ये अजून एक कॉलम ॲड करायचा आहे आणि त्या कॉलमचं नाव असणार प्रोफाईल फोटो. म्हणजे स्टुडंटचं काय असलं पाहिजे? प्रोफाईल फोटो, ठीक आहे. म्हणजे एवढे मला काय करायचं? एवढे मला 2 कामं करायची टेबलवरती. समजलं का? पहिलं काम काय करायचं मला? या बटनवरती काय घ्यायचं मला? या बटनवरती मला घ्यायचे आयकॉन्स, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मला अजून एक कॉलम तयार करायचं ज्याचं नाव काय असेल? प्रोफाईल फोटो, ठीक आहे. मग आता प्रोफाईल फोटो जर मला क्रिएट करायचा असेल, प्रोफाईल फोटो जर मला घ्यायचा झाला तर कसा घ्यायचा बघा. मी नेमच्या अगोदर अजून एक कॉलम तयार केला, TH. अजून एक कॉलम तयार केला, त्याचं नाव काय ठेवलं? त्याचं नाव ठेवलं मी फोटो. म्हणजे अजून एक कॉलम काय झालं? ॲड झाला फोटो नावाचा. समजलं? मग मला काय करायचं आहे? पहिलं मला पहिल्या रो साठी काम करणार. म्हणजे इथं सुरुवातीला इथे येऊन काय तयार केलं? एक TD तयार केलं. काय तयार केलं? TD, ठीक आहे. कॉपी करा हा TD आणि सगळीकडे काय करा? सुरुवातीला आणि इथं पण काय केलं? इथं पण सगळीकडे TD ॲड केलं. समजलं? आता हा जो सेक्शन आहे तर हा सेक्शन कोणाचा असेल? फोटोसाठी. मग आता मला जर प्रोफाईल फोटो घ्यायचा झाला तर आपल्याला कसा घेतो? इमेज कशी घेतो आपण? इमेज कशी घेतो HTML मध्ये? IMG टॅग, बरोबर आहे. IMG टॅगला काय काय ॲट्रिब्यूट पास करतो आपण? SRC, बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून ALT, अल्टरनेटिव्ह टेक्स्ट, विड्थ, हाईट, बरोबर आहे की नाही? असे ॲट्रिब्यूट काय करतो आपण? असे ॲट्रिब्यूट पास करतो कोणाला? इमेज टॅगसाठी, ठीक आहे. मग आता इमेज घ्यायची झाली तर माझ्याकडे इमेज पाहिजे ना पहिली. मग एकदा चेक करा बरं प्रोजेक्टमध्ये जाऊन की माझ्याकडे इमेज आहे का? आहे माझ्याकडे इमेज आणि 2 यूजर पण आहेत, ठीक आहे. 2 कोण आहेत? 2 यूजर पण आहेत. समजलं? मग मला घ्यायचं आहे अजय देवगणला, ह्याला घ्यायचं आहे, ठीक आहे. मग घेणार कसं? user2.
कुठं घ्या पहिल्यांदा, कुठं अजय इथं आहे. मग इथं TD मध्ये आलो आपण आणि TD मध्ये आल्यानंतर कोणता टॅग यूज केला? इमेज. इमेजमध्ये काय म्हटलं? SRC. ठीक आहे. आणि हा इमेज टॅग क्लोज करा. SRC मध्ये ./images नावाचं माझ्याकडे फोल्डर आहे आणि त्या फोल्डरमधून user2 नावाची इमेज मला घ्यायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲट्रिब्यूट आपण पास केलं अल्टरनेट टेक्स्ट. अल्टरनेट टेक्स्टमध्ये नाव पास केलं अजय, कारण ती इमेज कोणाची आहे? अजयची आहे. ठीक आहे. एकदा चेक करा की बघा काय झालं. आता हे सगळा गोंधळ झाला. ओरिजिनल इमेजची हाईट आणि विड्थ जेवढी आहे तेवढी त्या टेबलला बसली. असं छान वाटतं का? आता हे छान दिसतं का? आता याचा इम्पॅक्ट कुठे झाला? त्या बटनवर. ठीक आहे. मग काय करा? मग अशा केसमध्ये आपण काय करतो की ह्या इमेजला एक प्रोफेशनल विड्थ आणि प्रोफेशनल हाईट देतो. ठीक आहे. मग आता याची प्रोफेशनल विड्थ आणि प्रोफेशनल हाईट काय असते? तर मी म्हटलं त्या इमेजची विड्थ. ठीक आहे. त्या इमेजची विड्थ म्हटलं मी 32 पिक्सेल. इमेजची विड्थ किती? 32. त्याच्यानंतर त्या इमेजची हाईट म्हटलं किती? 32. हाईट आणि विड्थ कशी ठेवली? सेमच ठेवली. इमेज कशी दिसते? बरोबर आहे का? म्हणजे इमेज अशी विड्थला थोडीशी हे झाली, हाईटला कमी झाली, म्हणून काय करा? ठीक आहे. आता इथं हाईट त्या इमेजची मी म्हटलं 38 पिक्सेल. ओके. आता कसं दिसतंय हा? कळालं? प्रोफाईल फोटो कसा घ्यायचा कळालं? हो का नाही? ऑनलाईन हो सर. हो सर. ठीक आहे. मग काय करा? मग आता हा जो इमेज आहे हा कॉपी करा आणि कॉपी करून काय करा? प्रत्येक TD मध्ये, ठीक आहे, प्रत्येक TD मध्ये इथे येऊन काय केलं? इथे येऊन पेस्ट केलं. काय दिसतं तुम्हाला? हे असतं ना असं, ज्यावेळेस तुम्ही आपण रजिस्ट्रेशन फॉर्म तयार करतो, ज्यावेळेस आपल्याला डेटा दिसतो, आपला फोटो दिसतो, आपल्या फोटोच्या समोर आपली इन्फॉर्मेशन असते, त्याच्यासमोर बटन असतं, त्या बटनवर क्लिक केल्यानंतर ती इन्फॉर्मेशन एडिटमध्ये जाते किंवा डिलीट केलं तर ती इन्फॉर्मेशन काय होते? डिलीट होते. ठीक आहे. म्हणजे एक थोडक्यात टेबलमध्ये काय काय असतं, एक कम्प्लीट टेबल कसा असतो त्याचं काय चालू आहे त्याचं मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगतोय. ठीक आहे. उद्याच्या लेक्चरला आपल्याला काय करायचं आहे? उद्याच्या लेक्चरला ह्या बटनच्या साईडला काय ठेवायचं आहे? आयकॉन्स. आणि त्याच्यानंतर टेबलच्या अजून 2 प्रॉपर्टीज बाकी आहेत, कॉल स्पॅन, रो स्पॅन. ठीक आहे. कोणत्या प्रॉपर्टीज? कॉल स्पॅन, रो स्पॅन. म्हणजे हा जो स्टुडंट नेम आहे तर हा स्टुडंट नेम 2 पार्टमध्ये डिवाइड होणार, फर्स्ट नेम, लास्ट नेम. आता सध्या कसं दिसतं? हा एस नेम. पण मला अजून एक कॉलम ॲड करायचा आहे, त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे? फर्स्ट नेम, लास्ट नेम. फर्स्ट नेम म्हणजे अजय, लास्ट नेम म्हणजे देवगड. म्हणजे तुम्हाला थोडक्यात शिकायचं की रो स्पॅन कसा करायचा, कॉलम स्पॅन कसा करायचा. ठीक आहे. तर एवढे 2 पॉईंट बाकी आहेत आपले आणि हे 2 पॉईंट आपण काय करूया? उद्याच्या लेक्चरला आपण डिस्कस करूया. आत्तापर्यंतच्या लेक्चरमध्ये काही प्रॉब्लेम कोणाला ऑनलाईन पैकी? नाही. ठीक आहे.